गाईज मी आहे केळीच्या शेताचा मालक. शाह मॅडमने दिला. शाह मॅडम चिडलेला. तर आज बनवलंय बहिणीनं नवीन असं काहीतरी. ज्यावेळेस एका महिन्याभरानं बघा माझ्यामध्ये बदल तुम्हीच बघा की एका महिन्यात जायचं कामावरती. थंडी पण भरपूर पडली. केळी माझ्यावर लढायला लागलं पहिलं. तर मंडळी आज आलो आपण शाह मॅडमच्या घरी, म्हणजेच माझ्या बहिणाबाईंच्या घरी. आणि बहिणाबाईंना आज बनवलं युनिक अशी डिश, राजस्थानी डिश आहे दाल भाटी. आम्ही आलोय चौघ, करंजे मॅडम, गायकवाड मॅडम, मी आणि स्वतः यश. आजीला माहिती आहे सगळ्या. तिघी माझ्यावर लढायला लागलं पहिलं. हे बघा मोटिवेशन. कधी कधी तुम्ही बोलवलं सर, कधी येणार तुम्ही सांगा. आणि तुम्ही आम्ही जेवायला जेवायला येणार आहे का? ठीक आहे, नक्की नक्की नक्की. लग्नाच्या नंतर आत्ता नाही. येस येस आत्ताचे कोणला तेवढं दे त्यांना. शाह मॅडमने दिलं. शाह मॅडम चिडलेला. वास्तू शांतीला गेलं ना, आपलं हे वारलं ना, नंदू काका वारला त्या दिवशी. दाल भाटी खाल्ली. काय सांग त्यांनी सांगितलंय काय माहितीये का? चौरंगावरती तुमची येणारी बायको बसली पाहिजे. तू काय सांगतील सांग त्यांना. कसं वाटलं आहे तुला? शाह मॅडम व्हिडिओ बघतात आपला, सांग त्यांना कसं वाटतंय. बहिणीला माझ्या काय सांगतील? शाह बहिणीला छान आहे का? त्यांना चिक्को दिलं तू दिलेलं आत्ता. खूप आवडतं त्यांना पावटा आवडतो. पावटा कधी देतेस सांग मला. आल्या तर म्हणत होतं आत्ता सर म्हणत होतं की पावट्याची भाजी करा तिथं आल्यानंतर. आपल्याकडे आहे का पावटा? चालतं. मम्मी तुला शाह मॅडम दिलेला चौरंग कसा वाटला सांग. छान वाटला ना. आईचं म्हणणं होतं की इतके दिवस झालं चौरंग वगैरे घेणार होतो आम्ही. असं नाही हाय, पण नवीन घ्यायचा होता पूजेसाठी खास करून. सो हा दिलेला शाह मॅडमनी चौरंग हा खास करून पूजेसाठी वापरेन. देवांच्या साठी जी आपली पूजा वगैरे असते ना, त्या गोष्टींसाठी वापरेन. आणि शाह मॅडम माझ्यावर चिडलेला की वास्तू शांतीला आलो नाही, परंतु माझे चुलते म्हणजेच फादरच्या भावना तासगावचे ते वारलेले. सो मला येता नाही आणि सुतकामध्ये मी येऊ शकत नव्हतो. सो त्याबद्दल सॉरी. परंतु फुगलेली माझी बहीण. आणि आता आम्ही त्यांच्या घरनं दाल भाटी खाऊन आलो. दाल भाटी तुला माहिती आहे का? व्हिडिओ मध्ये बघशील. दाल भाटी खतरनाक होती. यशने पण खाल्ली. यश तुला आवडली का? यशला पण आवडली. 3-4 मॅडम होते त्यामुळे यशला काही खायचं कळत नव्हतं. शाह मॅडम, करंजे मॅडम, गायकवाड मॅडम सगळ्या मॅडम असल्यामुळे यशला काही कळत नव्हतं, तरी पण खायला घातलं. मी पण भरपूर खाल्लं आणि छान झालेली दाल भाटी. परंतु तुम्ही ज्या दिवशी इथे याल त्या दिवशी मी आईच्या हातचा तुम्हाला काय ना काहीतरी चांगला स्वयंपाक खायला घालेन. चला आम्हाला चहा करा. गाईज मी आहे केळीच्या शेताचा मालक. कुठल्या केळीच्या शेताचा मालक माहितीये का? मला दाखवतो. या केळीच्या शेताचा मालक हा तुमचा भाऊ आहे, ध्यानात ठेवा. आता ते आजपासून शेताची केळाची शेती कमी करायची. सो यशेन मी आजपासून व्यायामाला सुरुवात करतोय. त्याला पण थोडा व्यायाम, मला पण थोडा व्यायाम, हळूहळू व्यायाम चालू करतोय आम्ही. दुपारचे 2 वाजलेत आणि पंप वगैरे रेडी आहे, औषधं रेडी आहेत आणि निघालोय मी आणि यश रानामध्ये. तर गाईज फायनली निघालोय मी औषध घेऊन रानामध्ये. आज मारून टाकतो, नंतर फादर मला मारून टाकतो, त्यामुळे निघालोय रानामध्ये. मी निघालोय. आयला करमाना झालं, टीव्हीचा रिचार्ज संपलाय. तिला म्हणलं ये रानामध्ये. तर म्हणते रानामध्ये येऊन काय करू. म्हणलं आता पाहणी यशाने मी औषध मारतो तोपर्यंत. आता जाऊन पहिला सोलार चालू करतो आणि मग औषध मारायला सुरुवात करतो. सोलारवरती जोपर्यंत जास्त गरम ताण आहे तोपर्यंत आपण या शेतामध्ये औषध मारून घेऊया. 9 आपल्याला टोटल 10 पंपाचं औषध मारायचं, पण आपण 9 टाकल्यात. हे 9 डबडे टाकल्यात का तर 10वं डबडं हे जे आहे ते होणार आहे. काय 7वा पंप आहे, 6वा ते 7वा मोजला नाही आता. पॅन्ट आली खाली माझी. एक राहिला पंप तेवढा. काय औषध मारून झालेलं आहे. जवळजवळ 10 पंप झाला औषध मारून. अवतार बघा मी अजून आंघोळ केली नाही. आंघोळ पाणी तापलंय ठेवायचं. आदरला आमच्या पीक आणलं का नाही ते स्वच्छ करून लागतं, म्हणून स्वच्छ करायला लागतं. मी आंघोळ करायचं राहील पण हे स्वच्छ करायला लागतं. नाही तर चुकून जर तणनाशक पुन्हा टॉनिक बिनिक खावताना तणनाशक गेलं तर सगळं तिथं वाट लागेल. काहीच औषध मारून झालंय. जवळजवळ 4-5 दिवस फादरनं डोकं उलटावलेलं. औषध आज पूर्ण झाले आणि सोलार पण काल भेंडी 4 वाजेपर्यंत चालला ना, आज 4:30-5 वाजेपर्यंत बरोबर सोलार चालला. त्यामुळे फादरच्या पण 2-3 साऱ्या मारून टाकल्या औषधाच्या आणि माझं तर सगळंच मारून टाकलं.
त्याला चहा झालाय, चहा पितो, चहा थंड होईल. एकतर मी चहा पण बंद करतोय, तरी पण आता जरा कंटाळा आलाय. शिनवटामध्ये नांगाला तसा आलाय. सो आंघोळ आता जस्ट केली गरम गरम पाण्यानं. मी औषध मारून असतो, शेवटचा पंप होता तोपर्यंत आईनं घरी पाणी तापवलं, औषध बिषधात मस्त आहे की आंघोळ केली, फ्रेश झालोय, चहा पितो. त्याच्यानंतर मग थोडंसं एडिट करतो. देशी चिक्कू आहेत, देशी गोड तर आहेत, साखरपेक्षा गोड आहेत, परंतु तुमच्या एवढे गोड नाहीत. कसे काय? तर गाईज ही आहे स्वामी विवेकानंद अकॅडमी. त्याच्या शेजारी आपलं रान, हा आपला गोटा, तिकडे आपला राजवाडा म्हणजे आपलं घर, आणि राधो हाक मारती, आणि इथं आहे यश, हा आमचा ट्रॅक, आणि मी आहे इथं तुमचा गणेश. स्वतः इथून पुढं रोज व्यायाम आहे ना ह्या ट्रॅकवरतीच असणार आहे. सो त्याला तरी पहिल्यांदा मी चालायला लावले, मी मात्र रनिंग करणार आहे. कारण की मागाशी जसं व्हिडिओमध्ये म्हणलं मी आहे केळीच्या शेताचा बागायतदार आहे. तर ते कोणत्या केळीच्या? तर ह्या केळीच्या. सो मला हे केळीचं शेत नको आहे, ते कमी करायचे. आणि वय थोडी बा तुमच्या भावाचं एवढं झालंय की बाबा आता आत्तापासूनच पोटाचा नकारा करून वाढवते. आता ते लय हेक्टिक वाटायला. स्टार्टिंगला असं वाटत नाही का केळी बिळी असलं म्हणजे लय मोठा माणूस लय, आता नको वाटतंय ते. म्हणजे ते लयच आत्तापासूनच नको आहे ना, म्हणजे अजून वय तो आपल्याला लांब जायचं ना, ते शरीराची आत्ता नाही काळजी घेते तर मग काय. 17/11/2025 पासून तुमचा भाव व्यायाम करायला सुरुवात करतोय. सो आजपासून चालू करतोय. यश चालत जाईल आणि मी रनिंग करीन. सो चालू करतोय, चला. फादर आलंय, टाकतो नेऊन, थांबा. पुढच्या वेळेस ज्यावेळेस एका महिन्याभरानं बघा माझ्यामध्ये बदल तुम्हीच बघा की एका महिन्याने ज्यावेळेस लॅप मारून येईल, रनिंग करून येईल, तेव्हा मला दम लागलेला नसेल. आता जेवढा दम लागतोय ना, मी आरामशीर लॅप मारेन. 1 2 1 25-50 काढायचो. आता 10-15 मध्ये माझं बास व्हायला लागले. 100% मी कोटा वाढवणार. 2 बास, स्टार्टिंगला 2, हळूहळू वाढवायचं. रात्रीचे वाजले 12:30 आणि आता मी हा व्लॉग एडिट करतोय. फॅमिली मेंबर पण आहेत माझे जे की ऑफेंड व्हायला लागलेत पहिल्या व्हिडिओ पासूनच. सो समजेल हळूहळू त्यांना फॅमिली डेली व्लॉग म्हणजे काय. त्यांचं असं गैरसमज आहेत की नाही का की तू घरातल्या गोष्टी कशाला दाखवतोस, म्हणजे घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर मांडल्यागत कशाला मांडत. आजचा व्लॉग आणि तुम्ही बघताय लाईफ विथ गणेश चॅनल, ज्याच्यावरती असतं माझं खरं आयुष्य, मजा, हसन आणि रोजचं नवीन इन्स्पिरेशन. आणि या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा की डेली व्लॉग मध्ये काय आणखी सुधारणा पाहिजे किंवा तुम्हाला काय बघायला आवडेल. सो घ्या काळजी. सुप्रभात. जय महाराष्ट्र. ऑल गुड नाईट. शुभरात्री. छत्रपती शिवाजी महाराज. उखाणे कसे सोडवा.